सांगणार नाही की मॅडम मला हे काम येत नाही, तिला सगळेच काम येतात. तर अशा या आरुषीची मम्मी पण इथे उपस्थित आहे. तर त्यांनी खरंच तिला घडवण्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. तर आमच्या मम्मीसाठी मुलीच्या मम्मीसाठी टाळ्या वाजवा. उदय सर करताय तो आता रंग देत असेल बघा झाडांना. म्हणजे मुलगा किंवा मुलगी कोणत्याही कामात अडून नाही राहिली पाहिजे, मला हे म्हणायचं आहे. आणि हाच आपल्या जिल्हा परिषदचा महत्वाचा गुण आहे की असं नाही तुम्ही कोणत्याही कॉन्व्हेंट स्कूलचं बघा. आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग वरांच्या श्री भारतीय परीक्षक आज शाळेमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे शाळेमध्ये आलो होतो बरं का. चला म्हणलं 5-10 मिनिटाचा व्हिडिओ काढावा. हळदी कुंकू हा कार्यक्रम आहे ना शाळेमध्ये आज म्हणजे शाळेत आहे ना पहिल्यांदाच झालेला आहे बरं का आमच्या गावच्या. म्हणजे वाण पण देत आहे ना हळदी कुंकू, म्हणजे सगळ्या जेवढ्या महिला आलेल्या आहेत तेवढ्याला हळदी कुंकू लावून वाण देण्याचा कार्यक्रम चालू आहे. भारी वाटतं बरं का. गावामध्ये जर शाळेमध्ये काही कार्यक्रम जर असला ना मस्त वाटतं. आणि तसंच जर आहे ना आमची शाळा इतकी भारी आहे ना, म्हणजे जिल्हा परिषद शाळा 1ली ते 4थीपर्यंतची शाळा. इकडच्या साईडला सगळं रानाचं वातावरण, इकडच्या साईडला सगळं गावाचं वातावरण. भारी वाटतं बरं का. मराठी शाळेमधलं वातावरण इतकी झाडं आहेत ना, तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. आपण सर्व काही मिळवू शकतो, परंतु एकमेकांची साथ विश्वास प्रेम मिळवू शकत नाही. सगळ्या महिलांना उखाणा घेण्याचा कार्यक्रम चालू आहे बरं का आता. परवा दिवशी ने ना जानू किती अगोदर असशील. ए जानू परवा दिवशी गाणं दिलं तर पोरींना लगेच पाठ झालं, 2 दिवसातच केलं. बरं बरं. चला लोक वागताय, चला वागताय, खूप छान करतात. खूप प्रमाण आहे. नाव देते 7 आधी स्वरांची. नाही उचलून नाही येणार. काय नाही बटन दाब. गावाचा पोता सुईने उसवला, गावाचा पोता सुईने उसवला. दिदी पुरावानी बघायला येताना पावडर लावून फसवलं. छान टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हसलाही पाहिजे नाही का, हसायलाच पाहिजे. नाव आठवत नाही बाई काही. आठवतं तिथं गेलं बरोबर.
गणपतीच्या मंदिरात उदबत्तीचा वास. कार्तिकरावांचं नाव घेते तुमच्यासाठी का? ए जानू जा ना, जानू जेवायला जा ना तुम्ही दोघी जणी. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ठकाजीरावांचं नाव येते हळदी कुंकाच्या दिवशी. आणि ते घेऊ का? हा, चांदीच्या ताटात चमकले दही, माझ्या मंगळसूत्रावर ठकाजीरावांची सही. ओके. बघा आमच्या मराठी शाळेचं वातावरण किती छान आहे. 1:30 वाजले तर जाय ना दप्तरात ठेव ना, जा दप्तरात ठेवा. आणि बघा किती छान वातावरण आहे त्यांचं. शाळा जेवायला सुटलेली आहे, त्याच्यामुळं मुलं जेवायला बसले तर. आणि आता काही कसला कार्यक्रम घ्यायचा आहे वाटतं. मॅडम म्हणल्या संगीत खुर्च्यांचा. स्वरा इकडे इकडे ना. देवीदास रावांचे आणि माझे जुळले 36 गुण. अरे वा वा वा. येतात का हो सगळ्या? झालं ना? पोरांना खेळायला करमणूक म्हणून मधल्या सुट्टीमध्ये ना लई मज्जा येते त्यांना खेळायला. आणि शाळेला सुट्टी असली तरी पण येते, तर तसं काही नाही आहे. तू का? तू तर एक नंबरचा गुंड मामाली सारखाची. पडला मग कळण डोकं फुटल्यावर. नीट खाली बस, खाली बस. कशी मज्जा करते पोरं, लय मजा येते बरं का. पलीकडच्या साईडला सगळं शेती आहे, अलीकडून शाळा. खुर्च्यांचा व्हिडिओ केला असता पण गाणं लागल्यानंतर आहे ना कॉपीराईट लागन, त्याच्यामुळे आहे ना असंच दाखवते शॉर्टकटमध्ये थोडंसं. आता या ठिकाणी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आलेल्या देव आमच्या शाळेतल्या मॅडम भाडंगे मॅडमला विनंती करतो, तसंच अंगणवाडी त्यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. लोकनेताई प्रथम क्रमांक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा आपण 3 क्रमांक काढले त्या महिलांना या ठिकाणी तृतीय क्रमांक बक्षीस देताना मॅडम दाखवत आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान त्यांना विनंती की आपण त्यांचा छोटासा सन्मान. बरं तुम्हाला आमची मराठी शाळा कशी वाटली कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. इतकं सुंदर वातावरण आहे आमच्या गावच्या शाळेचं. झाडं बिडं इतके भरपूर आहे सगळे, आणि खूप मोठं ग्राउंड पण आहे शाळेला. त्यामुळे शाळेच्या जर अंगणामध्ये जर आलं तर इतकं करमतं ना, घरी जावंसंच वाटत नाही. इतकं सुंदर वातावरण आहे आमच्या शाळेचं. जळगाव मराठी शाळा. खुर्ची खेळायला लय मज्जा आली बरं का. तू झाला 1 नंबर? जाऊ दे, खेळायला तर भेटलं ना. खेळायला महत्त्व असतं बरं का. शाळेमध्ये आज इतक्या सगळ्या महिला आल्या होत्या, सगळ्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या आई बी सगळ्या आल्या होत्या ना, त्याच्यामुळे शाळेमध्ये लय भारी वाटलं आज संगीत खुर्ची खेळायला. पण संगीत खुर्ची खेळायची एवढी हौस नाही झाली लवकर आऊट झाल्यामुळं, आहे ना गं. आणि आमच्या जळगावची शाळा तुम्हाला कशी वाटली कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. इकडं 2 अंगणवाड्या आहेत शाळेच्या. ह्या 2 अंगणवाड्या आहे शाळेला. थांब ना मला पण यायचं, इथं नाही थांबायचं. आणि इकडं इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग येतात. चलो कर बंद.